बघा, एका हॉस्टेलमध्ये 52 विद्यार्थी असून 13 विद्यार्थी वाढलेत, तर मेसचा दररोजचा खर्च 65 रुपयांनी वाढतो आणि प्रत्येक विद्यार्थ्यावरील सरासरी खर्च 1 रुपयांनी कमी होतो, तर मेसचा मूळ खर्च किती होता असा प्रश्न. आता हा प्रश्न सोडवत असताना लेकरांनो, मूळ विद्यार्थी किती होते? प्रारंभी मूळ विद्यार्थी किती होते? लेकरांनो, मूळ विद्यार्थी होते 52. आता प्रति विद्यार्थी सरासरी खर्च उदाहरणार्थ x मानायचा. मग पूर्वी असलेल्या 52 विद्यार्थ्यांचा प्रतिदिन एकूण खर्च किती? एकूण खर्च मात्र कसं, तर प्रतिदिन, बरं का, प्रतिदिन. त्यासाठी या 52 सोबत ही सरासरी गुणीला घ्यावी लागते. 52x हे समीकरण स्वरूप उत्तर सापडते. पूर्वी दररोजचा 52 विद्यार्थ्यांचा समीकरण स्वरूप खर्च 52x होता. आता गणित काय म्हणते की 13 विद्यार्थी वाढले, त्यामुळं मेसचा दररोजचा खर्च 65 रुपयानं वाढला, मात्र प्रत्येक विद्यार्थ्यावरील सरासरी खर्च 1 रुपयांनी कमी झाला. आता 13 विद्यार्थी वाढले म्हणजे नवीन विद्यार्थी किती हो? नवीन विद्यार्थी किती? किंवा नवीन एकूण विद्यार्थी म्हणा. लक्ष द्या, ही गोष्ट लक्षात घ्या. पूर्वीचे 52 विद्यार्थी 13 वाढले म्हणजे हे 65 विद्यार्थी झाले. आता एकूण इथं आता 65 विद्यार्थी झाले. याला आपण इथं एकूण विद्यार्थी किती? आता एकूण विद्यार्थी आता लेकरांनो 65 झाले. गोष्टी लक्षात घ्या. नवीन विद्यार्थी 13 आपल्याला ॲड करायचे. एकूण विद्यार्थी 65 झाले. लक्ष द्या, 13 विद्यार्थी नवीन आल्यामुळं काय झालं की दैनंदिन मेसचा दररोजचा खर्च 65 रुपयानं वाढला, मात्र प्रत्येक विद्यार्थ्यावरील सरासरी खर्च 1 रुपयांनी कमी झाला. की मग नवीन सरासरी खर्च काय? प्रत्येक विद्यार्थ्यावरील सरासरी खर्च 1 रुपयानं कमी होतो. पूर्वीचा सरासरी खर्च x होता. लक्ष द्या, इथं 1 रुपयाने कमी होतो म्हणून x वजा 1. आता या 65 विद्यार्थ्यांचा एकूण म्हणा, दैनिक म्हणा, खर्च किती? त्यासाठी 65 हे विद्यार्थी सोबत x वजा 1 हे नवीन सरासरीचं गुणोत्तर किंवा समीकरण बघा. 65 गुणिला x, 65x वजा 65 गुणिला 1, 65 विद्यार्थ्यांचा हा दैनिक खर्च. आता याची सूत्रबद्ध मांडणी करायची कशी? 65 विद्यार्थ्यांचा लेकरांनो हा दैनिक खर्च बराबर पूर्वीच्या 52 विद्यार्थ्यांचा दैनिक खर्च 52x. 13 विद्यार्थी लेकरांनो, गोष्टी लक्षात घ्या. 52x. 13 विद्यार्थी वाढले, त्यामुळं मेसचा दररोजचा खर्च 65 रुपयानं वाढतो. मग वाढणारा 65 रुपये हा खर्च इथं दर्ज करा, इथं नोंदवा. आता लेकरांनो, 65x येताना 52x वजा स्वरूपात का मांडायचे? तर संख्या परस्पर विरुद्ध बाजून जाताना एखाद्या पदासोबत अधिक असेल वजा स्वरूपात, वजा असेल अधिक स्वरूपात, गुणिला असेल भागीला, भागीला असेल गुणिला, अंशस्थानी असेल छेदस्थानी, छेदस्थानी असेल अंशस्थानी मांडतात. पण या 65कडे इकडं काय उरलं? हे अधिक 65. इकडे येताना हे वजा 65 सुद्धा अधिक 65 याप्रमाणे मांडावे लागतं. नुकतं सांगितलं त्या गणितीय गुणधर्मान्वये. मग आता ही वजाबाकी किती सर? 13x. 3 आणि 2 5 आणि 5 आणि 1 6. इकडं ही बेरीज किती? 130. एक्सला एकटं करा. 130 कडे जाताना 13 भागीला स्वरूपात लेकरांनो 13 1 13 उरलं 0 1 वर. एक्सचा व्हॅल्यू 10 आला.
प्रश्न, मेसचा मूळ खर्च किती होता? मेसचा मूळ खर्च होता लेकरांनो 52x. हा मेसचा मूळ खर्च आहे. हे मूळ शब्द मी इथं मांडला बघा. मूळ विद्यार्थी 52, प्रत्येक विद्यार्थ्याचा सरासरी खर्च x जर धरला तर 52 विद्यार्थ्यांचा म्हणजेच मूळ विद्यार्थ्यांचा दररोजचा खर्च किती? तर 52x. उत्तर प्रश्नाचं कसं काढायचं? मेसचा मूळ खर्च, मेसचा मूळ खर्च म्हणजे मूळ विद्यार्थी 52, सरासरी प्रति विद्यार्थी x, एकूण समीकरण स्वरूप 52 विद्यार्थ्याचा प्रतिदिन खर्च म्हणजेच मूळ खर्च किती? 52x. 52 सोबत x गुणिला xचा व्हॅल्यू 10, 520 रुपये हे उत्तर तुमच्या प्रश्नाचं. ओके. सरासरी ही माझी प्लेलिस्ट अवश्य बघा. त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाला करते.